विधानसभा निवडणुकीमध्ये एकमेकांवर सडकून टीका केल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कौटुंबिक कार्यक्रमामध्ये ताज लँड एंड्स या हॉटेलमध्ये एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। राज ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचे पुत्र शौनक पाटणकर यांनी सुद्धा लग्नामध्ये हजेरी लावली आणि विशेष म्हणजे रश्मी ठाकरे यांच्याकडून राज ठाकरेंचे स्वागत करण्यात आले। मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट थोडक्यात हुकल्याचंही दिसलं। उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाची टीका केल्यानंतर सुद्धा राज ठाकरेंच्या लग्नामधील उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना राज यांच्याकडून पाटणकर कुटुंबियांच्या निमंत्रणाला मान देत लग्नाला हजेरी लावल्यामुळे आश्चर्य व्यक्त होतंय। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्यासोबत आहेत। चेतन, बऱ्याच चर्चा होत्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या आणि त्या चर्चांना आता या दृश्यांमुळे आणखी उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच श्रद्धा, मात्र जर आपण पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुका असतील किंवा विधानसभा निवडणुका असतील, या निवडणुकांमध्ये थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांवर सडकून टीका केलेली आपण पाहिलं होतं। त्यानंतर विधानसभेचा हा निकाल पाहिल्यानंतर कुठेतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे अशी कार्यकर्त्यांची जी प्रतिक्रिया होती आणि या संबंधित जी राजकीय चर्चा सुरू झाली होती, त्या चर्चेनंतर आपण पाहिलं असेल तर उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या मुलाचा म्हणजे शौनक पाटणकर यांच्या लग्नात राज ठाकरे हे गेले होते आणि त्यांचं स्वागत सुद्धा रश्मी ठाकरे यांनी केलेलं पाहायला मिळत आहे। एकंदरीतच आपण पाहिलं असेल तर गेल्या काही महिन्यांपूर्वी देखील एक ठाकरे कुटुंबातील एक कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमात देखील राज ठाकरे कुटुंब आणि उद्धव ठाकरे कुटुंब एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळत होतं। याचाच अर्थ की राजकीय मतभेद असू शकतात, मात्र कौटुंबिक कोणताही वाद नसल्याची शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे कदाचित ठाकरे कुटुंबातील हे दोन सदस्य म्हणजे रश्मी ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील हे आपल्याला या कार्यक्रमाप्रसंगी एकत्र पाहायला मिळाले होते। निश्चित चेतन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली आणि त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच कार्यक्रमात एकत्र दिसलेले आहेत आणि त्यामुळे बऱ्याच चर्चांना उधाण आलंय। रश्मी ठाकरे यांच्याकडून सुद्धा राज ठाकरेंचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे अशा चर्चा सुद्धा बऱ्याच होत्या। समाज माध्यमांवर बऱ्याच पोस्ट सुद्धा व्हायरल झाल्या होत्या, मात्र त्यावेळी या दोघांनीही या चर्चेला दुजोरा दिलेला नव्हता। मात्र रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यामध्ये हे दोघेही कार्यक्रमामध्ये एकत्र दिसले आणि रश्मी ठाकरे यांच्याकडून राज ठाकरेंचं स्वागत सुद्धा करण्यात आलेलं आहे। राज ठाकरेंनी जी उपस्थिती लावली आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। विधानसभा निवडणुकांमध्ये आपण पाहिलं भाषण करताना एकमेकांवर त्यांनी दोघांनीही सडकून टीका केली होती, मात्र त्यानंतर त्यांचीही एकत्र उपस्थिती सगळ्यांचंच लक्ष वेधते।